लोकमान्य बाल गंगाधर तिलक की जयंती के उपलक्ष्य में मुंबई में भारतीय जनता पार्टी बोरीवली विधानसभा बोरीवली पश्चिम मंडल अध्यक्ष नैनेश शाह द्वारा माल्य अर्पण कार्यक्रम का भव्य आयोजन किया गया। कार्यक्रम का आयोजन लोकमान्य तिलक चौक वजीरा गणपति बप्पा मंदिर के सिग्नल पर आयोजित किया गया। इस दौरान कार्यक्रम में पहुंचे बीजेपी के पूर्व सांसद गोपाल शेट्टी ने लोकमान्य बाल गंगाधर तिलक की प्रतिमा पर माल्य अर्पण और पुष्प अर्पित कर उन्हें याद किया। वहीं इस दौरान बीजेपी के बड़ी संख्या में कार्यकर्ता व पदाधिकारी पहुंचकर माल्य अर्पण कर पुष्पांजलि दी। वहीं इस दौरान मीडिया से बातचीत में क्या कुछ कहा बीजेपी के पूर्व सांसद गोपाल शेट्टी ने, देखी। गेले अनेक वर्षापासून बोरिवलीच्या एका महत्त्वाच्या आणि सुंदर अशा चौकाला लोकमान्य टिळकजींचं नाव देऊन शिल्पा मिडबावकर, त्याच्या अगोदर प्रकाश सुर्वे ह्या सर्व लोकांनी नामकरण केलं होतं। मी आमदार झाल्यानंतर ह्या चौकाचं सुशोभीकरण ब्युटिफिकेशन करण्याचं काम केलं आणि एक सुंदर चौक आपण इथे निर्माण केलं। पुढच्या टप्प्यात कार्यक्रम गेले अनेक वर्षापासून साजरा होत असताना रक्तदान शिबिराला 2006 पासून प्रारंभ केलं। 200 पेक्षा अधिक बॉटल प्रत्येक जयंतीच्या वेळी संकलित करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करत असतात आणि पुढे वाटचाल करत असताना मेट्रोचा हा स्टेशन स्टॉप इथे बनवण्यात आलं आणि या स्टॉपला लोकमान्य टिळक चौक स्टॉप असं नामकरण व्हायला पाहिजे म्हणून आम्ही प्रस्ताव केलं होतं। परंतु बाजूला डॉन बॉस्को शाळा असल्यामुळे त्या लोकांनी डॉन बॉस्को नाव व्हावा यासाठीचा प्रयत्न केला, परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी या दोन्ही गोष्टीला बाजूला ठेवून बोरीवली पश्चिम असं नामकरण केलेलं आहे। तो बरोबर आहे, योग्य आहे असा मुळीच कोणाचाही मत अस्तित्व करत नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन करत असताना मी म्हटलं तर येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून लोकमान्य टिळक स्थानक असा या चौकाचं नामकरण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। ते नक्कीच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये करतील आणि म्हणून कार्यक्रम करत राहणं, याच्यातून काही आपल्याला नवीन नवीन विषय मिळत असतात आणि त्या विषयाला घेऊन ज्यावेळी संघर्ष करतात कार्यकर्ते आणि त्या संघर्षातून एक नेतृत्व उभा राहतो आणि तो नेतृत्व भविष्य काळामध्ये पक्षाला वाढीसाठी, समाजाचा भला करण्यासाठी आणि स्वतःचाही नेतृत्वगुण लोकांसमोर निर्माण करण्यासाठी खूप लाभदायक होत असतो। या सर्व गोष्टी अंगीकार करून भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळामध्ये काम करावं अशा प्रकारचं मी आवाहन सर्व कार्यकर्त्यांना करतो।